श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा परमपूज्य गुरु मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता बोलणार श्री स्वामी समर्थ। बघा, आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत, काही नियम आपण असे पाहणार आहोत की जे आपण सतत घरामध्ये पाळत नाहीत, तर ते न पाळल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यापासून थांबू शकते। तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही नियम आता मी सांगणार आहे ते नियम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलर आपल्याला ते पाळायचे आहेत। खूप साधे आणि सोपे नियम आहेत, पण कधी कधी कसं असतं ते नियम आपल्याला माहिती नसतात किंवा माहिती असूनही कधी आपण त्याचं पालन करत नाही। तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर पहिला नियम काय आहे, तर घराचा मुख्य दरवाजा हा मेन दरवाजा असतो। तो मेन दरवाजामधून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते। तर त्यामुळं कायम आपला जो दरवाजा असतो, घराचा मेन दरवाजा जो असतो, तो नेहमी आपण स्वच्छ कपड्याने सतत पुसून घ्यायचा असतो। त्याचबरोबर आपण संध्याकाळच्या वेळेला 6:30 ते 7:30 हा काळ आपला माता लक्ष्मी घरात येण्याचा काळ असतो। तर त्याच्यामुळं त्यावेळेस आपला दरवाजा हा नेहमी उघडा ठेवावा। उघडा ठेवल्यामुळं काय होतं की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं। लक्ष्मी माता आपली 6:30च्या दरम्यान 6:30 ते 7:30च्या दरम्यान आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर त्याच्यामुळं आपल्या घरातील सगळी व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी। त्याचबरोबर घरामध्ये काही खरकटी वगैरे भांडे पडलेले असतील त्यावेळेस तर तेही स्वच्छ घासून धुवून घ्यावेत आणि अशा पद्धतीने स्वच्छता करून ठेवावी। मेन म्हणजे मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा, स्वच्छ कपड्याने तो नेहमी पुसलेला असावा। त्याचबरोबर तो संध्याकाळच्या वेळेला उघडा ठेवायचा असतो। अशा पद्धतीचा हा एक नियम आहे, हा कायम तुम्हाला नियम पाळायचा आहे। कारण माता लक्ष्मी घरात येण्याचं जे मुख्य जे मार्ग आहे तो मार्ग म्हणजे आपला तो मेन दरवाजा असतो। तर त्याच्यामुळे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर अजून दुसरी एक चूक आपण करत असतो की कधी कधी रागाच्या भरामध्ये आपण दरवाजा जोरात लोटतो, ढकलतो। त्याचबरोबर आपण पायाने कधी कधी तो दरवाजा लाथाडतो। तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपण करत असतो तर याच्यामुळे लक्ष्मी माताची अकृपा आपल्यावर प्राप्त होत असते। आपल्यावर त्यांची कृपा राहत नाही, माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहत नाही। तर त्याच्यामुळं आपल्याला जर माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर अशा गोष्टी करणं आपण प्रामुख्याने टाळलं पाहिजे। कितीही राग आला आणि कितीही काही झालं तरी कधीही दरवाजाला लाथाने ढकलणे किंवा जोरात ढकलणे अशा गोष्टी आपण करू नयेत। कारण तुम्ही असं जर करत असाल तर काय होतं, तिथून पुढे तुम्ही कधीही लक्षात घ्या, तिथून पुढं 7-8 दिवस आपल्या घरामध्ये कायम काही ना काही कटकटी चालू राहतात, काही ना काही वादविवाद चालू राहतात। तर अशा गोष्टीचे असे काही नियम आहेत। तर हे नियम आपण जर व्यवस्थित पाळले तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान लाभणार आहे। तर त्याच्यामुळे ही एक आपण काळजी घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे ती काय आहे, तर आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्याला लाभावी यासाठी हा उपाय आहे। काय करायचं, सकाळी उठल्याच्या नंतर आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडंसं दूध घ्यायचं, त्या दुधामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि हे दूध पाणी मिक्स केलेलं जे आहे ते आपल्या दरवाजाच्या बाहेरील बाजूला, दोन्हीही बाजूला आपल्याला ते टाकायचं आहे। थोडंसं उजव्या बाजूला टाका, डाव्या बाजूला टाका, दोन्ही बाजूला आपल्याला टाकायचा हा एकदम साधा आणि सोपा नियम आहे। हा तुम्ही रेग्युलर करायचा आहे। त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आता सध्या आपण आपलं जे घर आहे त्या घराला सेफ्टी डोर हे आहे आणि मेन दरवाजा पण असतो। सेफ्टी डोर आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी वगैरे आपण बनवून घेतो। तर आता काय झालेलं आहे की आपण सेफ्टी डोअरला बाहेरून सुशोभित करतो, व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्याच्या पालन करतो त्या गोष्टींचं, पण जो आपला मेन दरवाजा असतो आतमधला त्याला आपण काही लक्ष देत नाही। तर असं काही आपल्याला करायचं नाही। जे काही आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे ते आपल्याला आपल्या मेन दरवाजाला करायचं आहे। आपल्याला इथंच आपण मोठी चूक करतो की आपण सेफ्टी डोअर सजवतो, पण आपलं जे मेन डोअर असतं ते आपण अजिबात सजवत नाही। तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही। आपल्याला जे मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाला आपल्याला सुशोभीकरण आपलं करायचं आहे। अशा पद्धतीची ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। त्याचबरोबर आपल्या दरवाजाच्या शेजारी नेम प्लेट असणं खूप गरजेचं आहे। नेम प्लेट, तुमचं नाव, त्या प्लेटवर तुमचं नाव असतं। ते नेम प्लेट कशा पद्धतीची असावी, तर त्याला बॅकग्राऊंड जे आहे ते सिल्वर कलरचं असावं आणि त्याच्यावरती तुमचं जे नाव तुम्हाला टाकायचं आहे ते संपूर्ण नाव हे लाल कलरमध्ये तुम्ही त्याच्यावरती त्या नेम प्लेटवरती टाकावं आणि ती नेम प्लेट जी आहे ती दरवाजाच्या बाहेर लावावी। अशा पद्धतीचा हा एक नियम आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान लाभणार आहे। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर
राहणार आहे, अशा पद्धतीचा हा एक नियम आहे. त्याचबरोबर अजून एक नियम आहे, तो म्हणजे हल्ली आपण बघतो की जे बिल्डिंग सिस्टीम आता चालू आहे आपल्याकडे, जास्त करून आपण बिल्डिंगमध्ये राहतो. तर तिथं बिल्डिंगमध्ये राहत असताना बिल्डर्स आता काय करतायत की अजिबात आपल्या जे घर आहेत त्या घरांना उंबरटे बसवत नाही. ते डायरेक्ट थोडंसं काहीतरी हे करून देतात, पण उंबरटे बसवत नाहीत. तर उंबरटे आपल्याला आपण आपली काळजी घ्यायची की जरी बिल्डरने उंबरटा नाही बसवलेला असला आपल्या घराला, तर आपण आपला लाकडी उंबरटा थोडासा आपण तिथं बसवून घ्यायचा आहे. कारण उंबरटा हा मर्यादेचं प्रतीक आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला उंबरटा आपल्या दरवाजाला बसवून घ्यायचा आहे. उंबरटा जर आपण आपल्या दरवाजाला बसवला तर ज्या काही पिढा असतात त्या बाहेरच्या बाहेर राहतात, आणि जे घरातल्या ज्या काही चांगल्या भावना असतात, ज्या चांगल्या गोष्टी असतात, त्या चांगल्या गोष्टी घरातल्या घरात राहतात. जे बाहेरचे व्यवहार आहेत ते बाहेरच राहतात. घराला घर पण राहतं उंबरटा असल्यामुळं. तर त्याच्यामुळं आपण आपल्या घराला जरी बिल्डरने उंबरटा बसवलेला नसला किंवा आपण आपलं स्वतःचं घर बांधत असू, तर आपण आपल्या घराला नक्कीच उंबरटा बसवून घ्यायचा आहे. आणि रोज त्या उंबरट्याची आपल्याला पूजा पण करायची आहे, सकाळी उठल्यानंतर, आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर. अशा पद्धतीचे हे जे काही नियम आहेत, हे नियम जर आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थित पाळले तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर टिकून राहते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदतं. ह्या साध्या गोष्टी आहेत, असं आपल्याला असं वाटतं की काय आपण केल्या नाही केल्या तरी काही फरक पडत नाही. तुम्ही आवर्जून लक्ष करा की आपण जर ह्यात चुका करत असू तर नक्कीच तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असणार, त्याचबरोबर भांडणं होत असणार, पैशाची चणचण तुम्हाला भासत असणार. अशा गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि नंतरच तुम्ही हे नियम जे आहेत ते पाळायला सुरुवात करा. ही जे झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात. काय सांगितलंय, कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.